नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक सुनील घोगे. आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 4 कंपनी स्थापनेशी दस्तऐवज यामध्ये 4.3 हा मुद्दा पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण घटनापत्रक पाहिलेलं आहे. त्यानंतर नियमावली संदर्भात थोडी फार माहिती पाहिलेली आहे. यानंतर आज आपण माहिती पत्रकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. माहिती पत्रकातील काही भाग कोविड-19मुळे वगळण्यात आलेला आहे. यामध्ये आपण माहितीपत्रक म्हणजे काय, माहितीपत्राची इतर माहिती, माहितीपत्रकाचे प्रकार एवढाच भाग पाहणार. यापुढं माहितीपत्रकातील मजकूर परीक्षेला नाही. माहितीपत्रकातील कायदेशीर बाबीही कमी केलेल्या आहेत. त्यानंतर माहितीपत्रकाचे अनुपालन न केल्यास केल्यास दंडात्मक कारवाई हाही भाग कोविड-19मुळे बोर्डाने गाळलेला आहे. माहितीपत्रकामध्ये आपल्याला फक्त माहितीपत्रक आणि माहितीपत्रकाचे प्रकार एवढाच भाग पाहायचा आहे. सार्वजनिक कंपनी जनतेकडून भांडवल उभारण्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात. माहितीपत्रकात कंपनी संबंधी, भागभांडवलासंबंधी आवश्यक ती माहिती दिलेली असते. गुंतवणूकदारांना भागांची खरेदी असेल, कर्जरोख्यांची खरेदी असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची प्रतिभूतीची खरेदी करायची असेल त्यावेळेस कंपनीकडून आवाहन या माहितीपत्रकातून केले जाते. म्हणजे थोडक्यात आपल्याला ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज भासते त्यावेळेस कंपनी सर्वसामान्य लोकांकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभूती विकण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करत असते. या जाहिरातीलाच माहितीपत्रक असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. कंपनी कायदा 2013च्या कलम 270 नुसार माहितीपत्रक म्हणजे माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय. यात कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहितीपत्रक किंवा सेल्फ माहितीपत्रक याचा समावेश होतो. माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदी करण्यासाठीची सूचनापत्रक, परिपत्रक, जाहिरात इत्यादी तर्फे आवाहन केले जाते. आता कंपनी कायदा 2013मध्ये माहितीपत्रकाविषयी काही माहिती दिलेली आहे. कंपनी कायद्यानुसार रेड हेरिंग्स म्हणजे काय, त्याला अपुरं माहितीपत्रक असं म्हटलं जातं. ज्या माहितीपत्रकामध्ये कंपनीची संपूर्णपणे माहिती दिलेली नसते, फक्त संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हणजे बरीचशी अपूर्ण माहिती दिलेली असते, त्यास रेड हेरिंग्स माहितीपत्रक असं म्हटलं जातं. त्यानंतर बहुविधी सेल्फ माहिती म्हणजे बहुविधी माहितीपत्रक. यामध्ये कंपनी वारंवार भागांची विक्री करत असणार तर वर्षातून एकदाच हे माहितीपत्रक छापून घेतलेलं असतं आणि वर्षभराचं शेड्यूल, वेळापत्रक, कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचे भाग विकले जाणार आहेत याची माहिती एकदमच प्रसिद्ध केलेली असते. प्रत्येक वेळेस त्यावेळेस माहितीपत्रक प्रसिद्ध केलेले
असते, मात्र छापून घेण्यासाठी तो एकदाच छापून घेतलेली असते. अशा प्रकारच्या माहितीपत्रकाला बहुविधी माहितीपत्रक असं म्हटलं जातं. किंवा कंपनीच्या भाग भांडवल खरेदीसाठी कोणत्याही प्रकारची सूचनापत्रक काढलेलं असेल भागधारकांसाठी, जनतेसाठी, किंवा परिपत्रक किंवा जाहिरात दिली असेल, या सर्वांना माहितीपत्रक म्हटलं तरी चालेल असं कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. माहितीपत्रकामध्ये कंपनीची खरी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असली पाहिजे. त्यानुसार गुंतवणूकदार आपले गुंतवणुकीचे निर्णय घेत असतो. माहितीपत्रक प्रसिद्ध करायचं असेल तर करेक्ट खरी माहिती ही माहितीपत्रकात नमूद केलेली असेल. कंपनीकडे मालमत्ता किती आहे, कंपनीकडे देणं किती आहे, दरवर्षी कंपनी कशा पद्धतीने लाभांश देत आहे, कर्जाऊ भांडवल कंपनीकडे किती आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती ही माहितीपत्रकात दिलेली असली पाहिजे आणि ती वस्तू आणि खरी असली पाहिजे. त्यावरूनच एखादा व्यक्ती सदर कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही याचा निर्णय घेत असतो. कंपनी जर प्रॉफिटमध्ये चालत असेल, नफ्यामध्ये चालत असेल तर हे सदर व्यक्तीला त्या माहितीपत्रकामधूनच समजणार आहे. खोटी जर माहिती दिली तर सदर कंपनीवरती कायदेशीररित्या कारवाई केली जाते. त्यासाठी माहितीपत्रक हे खरं आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचंच असलं पाहिजे. आता आपल्याला माहितीपत्रकाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. पान नंबर 51 वरती प्रकार दिलेले आहेत. सर्वांनी पुस्तक नाही काढलं तरी चालेल, व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितलं जाईल. इथं माहितीपत्रक, यानुसार आपण आता माहितीपत्रकाविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता आपल्याला या माहितीपत्रकाचं प्रकार कोणकोणते असतात हे आपल्याला पाहायचं आहे. साधारणपणे माहितीपत्रकाचे 5 प्रकार पडलेले आहेत. कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहितीपत्रकाचे प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आहे संक्षिप्त माहितीपत्रक, दुसरा प्रकार आहे बहुविधी सेल्फ माहितीपत्रक, तिसरा प्रकार आहे अपुरे, त्याला रेड हेरिंग्स माहितीपत्रक, चौथा प्रकार आहे लेटर ऑफ ऑफर आणि 5वा प्रकार आहे ऑफर लेटर. असे एकूण 5 प्रकार माहितीपत्रकाचे पडलेले असतात. सार्वजनिक कंपनी निधी गोळा करण्यासाठी अशा कोणत्या तरी एका माहितीपत्रकाचा उपयोग करून जनतेकडून भांडवल जमा करत असते. आता आपल्याला प्रत्येक माहितीपत्रकाविषयी थोडक्यात माहिती पाहिजे आहे. यामध्ये पहा, संक्षिप्त माहितीपत्रक. या माहितीपत्रकातील ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेले असतात. माहितीपत्रकाचा महत्त्वाचा भाग असतो, पण संक्षिप्तरित्या हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्जरोखे विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असते. अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळी वितरित करत असते. म्हणजे या माहितीपत्रकामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या फक्त ठळक अक्षरामध्ये थोडक्यात नमूद केलेले असतात. म्हणजे हे माहितीपत्र संक्षिप्त असतं.
यामध्ये कोणते भाग विकायचे आहेत, किती भाग विकायचे आहेत, एवढा उल्लेख केलेला असतो. बाकीची काही माहिती जी आहे ही दिलेली नसते. काही वेळेस भाग ॲट प्रीमियम विकले जातात, म्हणजे आधी मूल्य घेऊन विकले जातात, म्हणजे वाढावा घेऊन विकले जातात. काही वेळेस कंपनीचे भाग सूट देऊन विकले जातात. पुढची माहिती अजिबात दिली जात नाही. समजा एखाद्या कंपनीचा भाग 2 रुपये असेल तर तो किती रुपयाला विकला जाणार आहे याचा उल्लेख ॲट प्रीमियम, जादा पैसे घेऊन विकणार आहे की कमी पैसे घेऊन विकणार आहे याचा उल्लेख दिला जात नाही. फक्त भाग विक्री करायची आहे एवढाच उल्लेख ठळक अक्षरामध्ये केले जातो. मग तो भाग समहक्क भाग विकायचा आहे की अग्रहक्क भाग विकायचा आहे याचा उल्लेख ठळक पद्धतीने केलेला असतो. म्हणजे संपूर्ण माहिती दिली जात नाही, थोडक्यात माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती या माहितीपत्रकामध्ये दिलेली असते. माहितीपत्रकामध्ये कंपनीचं नाव, कोणत्या प्रकारचे भाग विकायचे आहेत, कंपनीचं संचालक मंडळ कोण आहे, कंपनीकडं एकूण मालमत्ता किती आहे, एकूण देणं किती आहे, हे थोडक्यात दिलेली माहिती असते. पूर्ण माहिती दिली जात नाही, म्हणून त्याला संक्षिप्त माहितीपत्रक असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माहितीपत्रकाचा दुसरा प्रकार म्हणजे बहुविध सेल्फ माहितीपत्रक, सेल्फ प्रॉस्पेक्टस असंही त्याला म्हटलं जातं. सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारते. अशा प्रत्येक भांडवल उभारणीवेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक असते. माहितीपत्रक तयार करण्याची व नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी सेल्फ माहितीपत्रक तयार करते. सेल्फ माहितीपत्रक हे पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत चालू शकते. आता सार्वजनिक कंपनी जी आहे सगळे भाग एकदम विकून टाकत नाही. जसजशी कंपनीला भांडवलाची गरज लागेल त्या पद्धतीने कंपनी सभासदांकडून किंवा जनतेकडून भांडवल गोळा करत असते. समजा एका वर्षामध्ये आपल्याला कंपनीला 4 वेळा भांडवल उभा करायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीलाच माहितीपत्रक छापून घेतलं जातं. विक्रीच्या वेळा नमूद केलेल्या असतात आणि माहितीपत्रकाची मंजुरी नोंदणी अधिकाऱ्याकडून पूर्ण वर्षासाठी एकदाच घेतलेली असते. समजा 1 एप्रिलला पहिला लॉट विकला, भांडवल गोळा केलं, त्याची माहिती नोंदणी अधिकाऱ्याला 1 एप्रिललाच द्यावी लागते. दुसरा लॉट 3 महिन्यानंतर विक्रीस काढला, त्यावेळेस पाठीमागे 3 महिन्यामध्ये भाग विक्रीची अवस्था काय होती याची संपूर्ण माहिती नोंदणी अधिकाऱ्याला द्यावी लागते. दुसरा भाग विकण्याच्या वेळेस सुद्धा माहितीपत्रक, तेच पाठीमागलंच माहितीपत्रक पुन्हा जनतेमध्ये प्रसिद्ध केलं जातं. नवीन माहितीपत्रक ते तयार केले जात नाही. पुन्हा तिसरा लॉट विक्रीस काढला 3 महिन्यानंतर, तेच माहितीपत्रक वापरलं जातं, तेच माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जातं. पाठीमागली संपूर्ण माहिती नोंदणी अधिकाऱ्याला त्यावेळेस दिलेली असते. अशा प्रकारचं जे माहितीपत्रक असतं त्याला बहुविध किंवा सेल्फ माहितीपत्रक असं म्हटलं जातं. प्रतिभूतींच्या विक्रीच्या आव्हानापासून 1 वर्षपर्यंत केलेल्या आव्हानासाठी तपशीलपत्रक म्हणजे इन्फॉर्मेशन मेमोरँडम
कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रत्येक वेळी सादर करत असते. या माहितीपत्रकाच्या तपशिलामध्ये सर्व नवीन घडलेल्या महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या असतात, की जसे मालमत्ता किती गहाण ठेवलेली आहे, अनामत रक्कम कंपनीने किती उचललेली आहे, कंपनीकडे कर्ज किती रुपयाचं आहे, प्रथम प्रतिभूतीच्या विक्रीच्या वेळी व नंतरच्या विक्रीच्या वेळी कंपनीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काय बदल झालेले आहे याची संपूर्ण माहिती ही माहितीपत्रकामध्ये दिलेली असते. अशा प्रकारचं जे माहितीपत्रक असतं त्याला बहुविध किंवा सेल्फ माहितीपत्रक असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माहितीपत्रकाचा तिसरा प्रकार आहे अपुरे रेड हेरिंग्स माहितीपत्रक. यामध्ये तुम्हाला जोड्याजुळवा हा प्रश्न विचारलेला असतो. एका साईडला रेड हेरिंग अ गटामध्ये नमूद केलेल्या, दुसऱ्या साईडला अपुरे माहितीपत्रक याचं उत्तर लिहावं लागतं. आता आपण रेड हेरिंग्स माहितीपत्रक म्हणजे काय हे पाहूया. रेड हेरिंग्स माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे, कारण यामध्ये प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत याचा संपूर्ण तपशील समाविष्ट नसतो. ते सर्वसामान्यतः सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत वितरित केले जातात. म्हणजे लॉट्सच्या संदर्भामध्ये हे माहितीपत्रक असतं. ज्यावेळेस कंपनीला भांडवल गोळा करायचे असतं त्यावेळेस सदर कंपनी संपूर्ण माहिती देत नाही. किती भाग विकायचे आहेत, हे भाग जे आहेत किती ऑन मनी घेऊन विकायचे आहेत, 2 रुपयाचा भाग 100 वेळेला विकायचा का 2 रुपयाचा भाग 1 रुपयाला द्यायचा, या संदर्भामध्ये कुठलीही माहिती दिली जात नाही. भागांची विक्री ही लॉटच्या पद्धतीने केली जाते. साधारणतः एका लॉटमध्ये 100, 200, 300 असे गट्टे केलेले असतात आणि हा लॉटच पूर्ण विकला जातो. काही वेळेस हा लॉट बेड प्राईसला लिलाव पद्धतीने सुद्धा विकला जातो. त्यामुळं माहितीपत्रकामध्ये याची माहिती पूर्णतः दिलेली नसते. आमचे भाग एवढे विकायचे आहेत, घेणारे गुंतवणूकदार बोली पद्धतीने भाग घेऊ शकतील, त्या संदर्भामध्ये माहितीपत्रक हे पूर्ण केलेलं नसतं. फक्त माहितीपत्रकामध्ये भाग विकायचे आहेत, तेही तारीख दिलेली असते. यामध्ये परत रेड हेरिंग्स माहितीपत्रकाला समान दायित्व असते, जे माहितीपत्रकाला असते. म्हणजे सर्वसाधारणपणे माहितीपत्रक साधं जशा पद्धतीने असतं तसंच रेड हेरिंगला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलेलं असतं. सदस्यता यादीला सुरुवात करण्या अगोदर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हेरिंग्स माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक असते. या माहितीपत्रकाच्या आधारे जर भांडवल गोळा करायचं असेल तर कंपनीला हे अपुरे माहितीपत्रक हे नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग विक्रीच्या अगोदर 3 दिवस सादर करणं गरजेचं असते. नोंदणी अधिकारी यावरती काही आक्षेप घेत असेल तर ती दुरुस्त केली जातात.
आणि 3 दिवसानंतर माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा माहितीपत्रकाचा तिसरा प्रकार झाला अपुरे माहितीपत्रक. त्यानंतर चौथा प्रकार आहे लेटर ऑफ ऑफर. लेटर ऑफ ऑफर म्हणजे काय? त्याला हक्क भाग असंही म्हटलं जातं. कंपनी पहिल्यांदा भाग विक्रीनंतर त्याच भागधारकांना, ज्या व्यक्तींनी भाग घेतलेले आहेत पहिले भाग, त्याच भागधारकांना नवीन भाग खरेदी करण्याचा पहिला हक्क बहाल करत असते. म्हणजे त्यांना भाग खरेदी करण्याचे आव्हान केले जाते. नवीन मालकांची संख्या वाढवण्याच्या ऐवजी तुम्ही आमचे जुने मालक आहात, तुम्हीच आता कंपनीचे नवीन भाग खरेदी करा, त्यासाठी ऑफर लेटर दिलं जातं, लेटर ऑफ ऑफर दिलं जातं. याच आपण हक्क भाग विक्री असंही म्हटलं जातं. म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात भागवाटप केले जाते. अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यात प्रस्तावाचा तपशील समाविष्ट असतो. म्हणजे जुन्या भागधारकांना प्रमाणबद्ध रीतीने भागांचं वाटप केलेलं असतं, हक्क भाग दिलेले असतात. जर 2:1 असं प्रमाण असेल तर ज्या व्यक्तीकडं पूर्वीचे 2 भाग असतील त्यांना नवीन 1 भाग दिला जाईल. त्याचं एक पत्र तयार करून सदर भागधारकाला सदर पत्र पाठवून दिलं जाईल. त्या पत्रालाच लेटर ऑफ ऑफर असं म्हटलं जातं. सदर भाग त्याच व्यक्तीने, त्याच सभासदाने खरेदी करायचा आहे. त्यानंतर 5वा प्रकार आहे ऑफर लेटर. ऑफर लेटर म्हणजे काय? जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते, तेव्हा कंपनी गुंतवणूकदाराच्या निवडक गटाला ऑफर लेटर देते. खाजगीरित्या भाग विक्री म्हणजे जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांच्या कोणत्याही निवडक गटास तिचे भाग वितरित करीत असते. उदाहरणार्थ हा जो प्रकार जो आहे, कंपनीला जर मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा करायचा असेल तर ही कंपनी खाजगीरित्या वेगवेगळ्या वित्तीय संस्थांना आमचे भाग विकायचे आहेत याचं ऑफर लेटर देत असते. उदाहरणार्थ एखाद्या सार्वजनिक कंपनीला 5,000 कोटी भांडवलाची गरज असेल तर ही खाजगी कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असेल, ICICI बँक असेल किंवा इतर कोणत्याही वित्तीय स्वरूपाच्या संस्था असेल, यांना एक पत्र पाठवून दिलं जातं की आमच्याकडे एवढे भाग विकण्यास आहे, आम्ही तुम्हाला खरेदी करण्यासाठी आमचे भाग खरेदी करावेत यासाठी विनंतीपत्र पाठवतात. त्यास ऑफर लेटर असं म्हटलं जातं. ज्या संस्था पैशाच्या उलाढाली करत असतात, ह्या संस्था कंपनीचे भाग कोट्यावधी रुपयाचे घेत असतात. अशा प्रकारची जी भाग विक्री असते त्यास ऑफर लेटर मार्फत भाग विक्री असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहितीपत्रक म्हणजे काय हा भाग इथं आपण संपवण्यात आलेला आहे. पुढील माहितीपत्रकाच्या बाबतीमध्ये कोविड-19मुळे पुढील माहितीपत्रकाचा भाग आपल्याला घेतला जाणार
नाही. तर आज इथंच थांबूया. गुड बाय.